आजच्या दिवसातील पहिला षटक पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि मात्र या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज कैलास. दोन डीपमध्ये तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतात. एक डीप लॉंग ऑफला आहे तर एक मिड विकेटच्या दिशेने आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. त्यानंतर मिडॉनला पाहतोय आपण अनंत केने आहेत. शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि एक्स्ट्राच्या पाठीमागे तुम्हाला नागेश पाहायला मिळत आहेत. त्यानंतर शॉर्ट मंगल आहेत आणि मंगलचं मात्र काही दिवसांनंतर एक सोहळा सुद्धा होणार आहे. त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात पाहतोय आपण. पहिला चेंडू खाली राहतोय. ही स्थिती पहिल्या सामन्यापासून आपल्याला या खेळपट्टीवर पाहायला मिळते. कदाचित चेंडू कधी कधी टेकऑफ होतोय, त्यानंतर उचली प्राप्त होते आणि एकाएकी असा चेंडू येतो की तो पूर्णपणे खाली राहतोय. सबमरीन चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला आणि त्या चेंडूवर मात्र फलंदाज विजय पारदी हा मात्र पूर्णपणे बीड होतोय. चांगली सुरुवात करतोय आपल्या षटकाची गोलंदाज कैलास. शॉर्ट पॉइंटला तुषार केणे आहेत आणि आमच्या समीप आहेत भावेश. पुन्हा एकदा कैलास लॉंग रनअप आहे. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा मार्गस्थ होतील. इथे मात्र ओव्हर पिच चेंडू जबरदस्त टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय सकाळच्या सत्रामध्ये हवाई सफर. षटकार ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. खूप टप्प्याचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला आणि ती लेंथ इथे मात्र विजय पारदीने ओळखली आणि मात्र चेंडूला दर्शन घडवलं ते म्हणजे सीमेरेषेत. आणि याच फटक्यांसाठी या खेळाडूला ओळखला जातोय कारण मी त्याची इनिंग्स भरपूर वेळा पाहिलेली की तो जास्तीत जास्त मोठ्या फटक्यामध्ये डील करत असतोय. हे त्याचं वैशिष्ट्य आहे, हे त्याचा नॅचरल खेळ आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र षटकाराने त्यांनी स्वतःचं खातं उघडलं आणि संघाचं सुद्धा मात्र त्यांनी अकाउंट या ठिकाणी ओपन केलं. पहिला चेंडू पाहिला अतिशय चांगल्या पद्धतीने हाताला, परंतु त्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा इथे मात्र कैलासने प्रयत्न केला परंतु त्याच्या अंगलेखी आला असंच मात्र आपल्याला म्हणावं लागेल. कमबॅक करेल का पाहूया. विजय खेळण्यासाठी सज्ज होतोय. इथे मात्र एज स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु एज लागल्यानंतर चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या सिंगलच्या मदतीने आता मात्र पुढे जाईल. बिनबाद 7 धावा पाहिल्या तर विजयच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या. आता मात्र प्रथमतः सुरेश पारदी या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होईल. नेक्स्ट मॅच चिरोबा स्पोर्ट वाशिरे बी विरुद्ध मितेश 11 कुरून. दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी. लेफ्ट हँड राईट ही कॉम्बिनेशन पाहतोय आपण. एक उजव्या हाताचा फलंदाज तर एक दुसरा डावकुऱ्या हाताचा फलंदाज आणि त्यामुळे पाहतो एक कर्णधार आणि गोलंदाजामध्ये थोडीशी संभाषण होत असतो. त्यावेळी तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करावा लागत असतोय. लोअर फुटा चेंडू जबरदस्त ऑफ ड्राईव्ह क्लासिकल फटका. चेंडू निघून जातो स्ट्राईक कव्हरच्या दिशेने. सुरेश पाटीलच्या बॅटमधून येणारा हा एक जबरदस्त फटका चौकार. तकनिकचा वापर केला, ताकदीचा कमी वापर केला या फटक्यामध्ये. फक्त गॅप शोधलं, चेंडूला पुश केलं आणि मात्र काय सुरेख एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह इथे मात्र पाहायला मिळाला. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये आता मात्र प्रवेश करते. 1-1-11 अर्थात 11 धावा स्कोर कार्डवर मजबूत सुरुवात पाहायला मिळते कारण नाणेफेकी गमावल्यानंतर फलंदाजी करतोय जांभूलपाडा संघ आणि एकदम मजबूत सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली. आता मात्र उचली पाहायला मिळते. मी अगोदरच म्हटलं की ही खेळपट्टी अशी की एखादी वेळी अचानक चेंडूला मात्र जास्त उचली प्राप्त होते तर कधी कधी चेंडू खाली राहतोय. म्हणजे फलंदाजी करणं एवढं सोपं नाही आहे या खेळपट्टीवर आणि तेच इथे मात्र पंचाने हेरलं, गोलंदाजाला दंडित केलं आणि मात्र वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलीही अवांतर धाव आपल्याला आजच्या दिवसाच्या खेळामध्ये पाहायला मिळतोय. धावफलक पुढे जाईल 12 या धावसंख्येवर. कैलास पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू सरळ बॅट लॉप करतोय. वॉट शॉट, ग्रेट शॉट. अनंत केने आहेत त्या ठिकाणी. भरपूर मोठा अंतर कापत मात्र चेंडूला फील्ड केलं. अगदी लॉंग ऑफ आणि मिडॉन
च्या मध्ये जोपर्यंत चेंडूला फेकी करेल तोपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धावा इथे फलंदाजाने पूर्ण केल्या. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. अगदी सीमेरेषे लगत असं एक क्षण वाटले की मात्र चेंडू सीमेरेषे पलीकडे निघून जाईल, परंतु अनंताचं कौतुक करावं लागेल. 2 धावा आपल्या संघासाठी त्यांनी वाचवल्या. आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोनमध्ये आणि अशा रीतीने मात्र पहिल्या पॉवर प्ले षटकाची समाप्ती इथे मात्र पाहायला मिळाली. कुठेतरी पॉवरफुल सुरुवात आपण म्हणू शकतो श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा या संघाची, कारण कुठलाही गडी न गमवता धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिनबाद 15. नेक्स्ट मॅच मितेश 11 कुरुद विरुद्ध चिरोबा स्पोर्ट वाशिरे ए. नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. चिरोबा स्पोर्ट वाशिरे बी संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. आता मात्र ये संघाची कशा प्रकारे कामगिरी असेल आपल्याला पुढील मॅच मध्ये मात्र पाहायला मिळू शकेल. फक्त 20 मिनिटं आहे. टाइम वॉच सुरू आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करेल गोलंदाज राहुल. आता मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल, कारण पहिले षटक हे पॉवर प्लेच होतं, त्यामुळे जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये पाहायला मिळाले आणि आता मात्र जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतील. राहुलला मात्र या ठिकाणी चमत्कारी गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स इथे मात्र प्राप्त करावं लागेल, कारण एक चांगली भागीदारी दोघांमध्ये पाहायला मिळते या विजय आणि सुरेश मध्ये. ती भागीदारी मात्र कुठेतरी तोडावं लागेल, ब्रेक थ्रू द्यावा लागेल आपल्या संघाला. इथे मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय, अतिशय जबरदस्त. चेंडूला मात्र येऊ दिलं आणि मात्र या ठिकाणी पलटी शॉट पाहायला मिळाला सुरेशच्या माध्यमातून आणि चेंडू मात्र निघून जातोय सीमेरेषेच्या पलीकडे डीप पॉईंटच्या दिशेने 4 धाबांसाठी चौकार. अप्रतिम फटका, पलटी शॉट, रिव्हर्स अटेंड केला आणि सफल सुद्धा झाले सुरेश पारदी त्या फटक्यामध्ये. किती गुणवत्ता आहे या खेळाडूकडे. मैदानाच्या चौफेर बाजूने तो मात्र फलंदाजी करू शकतो, अशा प्रकारची क्षमता त्याच्याकडे आहे. आणि आता मात्र ऑन साईडला ड्राईव्ह करतोय. फुलटॉस चेंडू होता, परंतु ऑफस्टिकचा चेंडू मात्र ऑन साईडला ठिकाणी ड्राईव्ह केला. थोडीशी खोमलिंग पाहायला मिळाली. दुसऱ्या धाबेचा मात्र ठिकाणी मानस केला होता, परंतु विजयने मात्र धाडस केला नाही. एकाच धाब्यावर इथे मात्र समाधानी राहावं लागेल दोन्ही फलंदाजांना आणि धावफलक आता मात्र 1च्या सहाय्याने आता मात्र पुढे जाईल, ती म्हणजे 20 धावा. चिरोबा स्पोर्ट वाशिरे या संघाचं इथे मात्र आगमन झालेलं आहे. कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. त्यानंतर मितेश 11 कुरुन संघ, आपण सुद्धा मात्र ठिकाणी जास्त उशीर लावू नका, लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. वीस धाबा धाव फलकावर. राहुल सुद्धा थोडंसं मागणा ठरतोय. काहीतरी वेगळं करणं आता मात्र गरजेचं आहे, ते म्हणजे जय बजरंग स्पोर्ट भावाली या संघाच्या गोलंदाजांना. जर अशाच प्रकारची जर फलंदाजी झाली तर मात्र 40+ हा आकडा स्कोअर कार्डवर कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकेल. आणि सकाळचं सत्र आहे, जर 40+ आकडा जर झाला तर मात्र एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो. इथे मात्र संधी निर्माण झाली आहे आणि कॉट अँड बॉलची शक्यता नाकारता येणार नाही. स्वतः गोलंदाज गेले राहुल चेंडूच्या खाली आणि आता मात्र सहज सोपा झेल तिथं मात्र पकडतोय आणि लागतोय पहिल्या धक्का जांभूळपाडा संघाला विजय पारतीच्या रूपाने. विजय बाद होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला, 7 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि आता मात्र 1 डाऊन साठी तो नवीन फलंदाज अजय पारदी.
19चा जर आपण सत्र जर पाहिला तर या खेळाडूने तब्बल एक सीझन मध्ये 1000पेक्षा जास्त धावा जोडल्या होत्या. तोच फलंदाज आता मात्र आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. अजय पारदी ज्या ब्रेक थ्रोची गरज होती तो ब्रेक थ्रो इथे मात्र दिला आपल्या संघाला गोलंदाज राहुलने. सुरेख चेंडू अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला आणि सुरेशने मात्र त्या चेंडूला या ठिकाणी सन्मान दिलं. किती सुंदर फटका पाहायला मिळाला पहा आपण. कारण खराब चेंडूची कशी प्रकारे वाट लावायची आणि चांगल्या चेंडूला कशा प्रकारे सन्मान द्यायचा हे दृश्य इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. या धावसंख्या 21. अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय राहुलचं. भरपूर लॉंग रनअप आहे राहुलचा आपण विचार केला तर. आणि या ठिकाणी अजून एक मोठा धक्का लागतोय. या ओव्हरमध्ये सफलता मिळते राहुलला दुसरी आणि मात्र अजय आल्या पावली मात्र माघारी परततोय. शून्याचा चष्मा या ठिकाणी मात्र घातल्यानंतर अप्रतिम गोलंदाजीचा नमुना इथे मात्र सादर करतोय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये कैलास महाग ठरले कारण तब्बल त्यांनी 15 धावा खर्च केल्या होत्या आणि सुरुवात पाहिली तर राहुलने पहिल्याच चेंडूवर चौकार प्राप्त खर्च केला होता आणि त्यानंतर जबरदस्त कमबॅक 2 विकेट्स इथे मात्र त्यांनी बहुमूल्य इथे मात्र पटकावले. नवीन फलंदाज विशाल. काय जबरदस्त मात्र या संघाची बांधणी पाहायला मिळते जांभूळपाडा संघाचा विचार केला तर. या स्पर्धेचे आयोजक योगेश जाधव यांचे बंधुराज शैलेश जाधव यांचा इथे मात्र शुभाग बनलेला आहे. आपण सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय सकाळच्या सत्रामध्ये या समालोचन कक्षाच्या वतीने. चांगला खेळ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये वार आणि पलटवार. कारण पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजांचा आपल्याला अधिराज्य पाहायला मिळाले त्यांनी गोलंदाजांवर मात्र वार केला आणि आता मात्र गोलंदाज राहुल कुठेतरी पलटवार करून दाखवतोय आपल्या संघासाठी. ज्या विकेटची आवश्यकता होती कुठेतरी ब्रेक थ्रोची आवश्यकता होती त्या ब्रेक थ्रो मात्र या ओव्हरमध्ये देत असताना आणि आता मात्र सामना करेल नवीन फलंदाज विशाल. अजून एक यॉर्कर लेट डिलिव्हरी जबरदस्त चेंडूची फेकी पाहतोय आपण. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या अनुषंगाने मात्र या ठिकाणी कमबॅक केलं गोलंदाज राहुलने आणि सफल षटकाची समाप्ती मात्र पाहायला मिळते ती म्हणजे जय बजरंग स्पोर्ट भाववाले एस संघाच्या माध्यमातून. कारण राहुलने एका षटकाचा स्पेल हाताळलं फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स त्यांनी मात्र या ओव्हरमध्ये प्राप्त केल्या. सुंदर जॉब इथे मात्र या ठिकाणी साकारताना मितेश 11 कुरुन संघ. आपण कॅप्टनला विनंती करतो की नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. नवीन गोलंदाज नवनाथ उर्फ बाबू. बॅक टीम पाहायला मिळते आज जय बजरंग स्पोर्ट भावाले संघाचा विचार केला तर. कारण विनोद याचा सुद्धा मात्र या संघामध्ये समाविष्ट झालेला आहे. म्हणजे एक परफेक्ट पॅक टीम पाहायला मिळते. चांगली मॅच होईल त्यात काही शंका नाही. पहिला चेंडू अतिशय जबरदस्त वाईट यॉर्कर डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळाली. जागेवरच इथे मात्र ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज विशालने. चेंडूपर्यंत पोहोचला नाही आणि त्याचमुळे पाहतो की पहिल्या चेंडूवर मात्र ठिकाणी बीट होताना आपण पाहायला मिळाला. जागते रहो असा मात्र आव्हान देत असताना मात्र गोलंदाज बाबूचं वैशिष्ट्य आहे गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो तो सातत्याने मात्र चांगलं कार्य आपल्या संघासाठी नेहमीच करत असतो. त्याचमुळे मात्र कर्णधार अनंताने त्याच्यावर मात्र तो विश्वास ठेवलेला आहे.
तो मात्र सार्थ ठरवतोय का पाहूया. और तो विकेटने पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. लोअर पुटा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला जातोय सरळ बॅटने. अनंत केने आहेत लॉंग ऑनच्या दिशेने. थोडीशी खमलिंग, परंतु सुरेशने कुठली दुसरी धाव घेण्यामध्ये मात्र या ठिकाणी धाडस केला नाही, कारण की स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा तो प्रयत्न करतोय. आणि एकच धाव इथे मात्र पूर्ण केली. कुठेतरी मित्र म्हणे की खराब रनिंग बिटवीन द विकेट, या फटक्यावर तुम्ही सहजपणे 2 धावा पूर्ण करू शकले असते, परंतु प्रत्येक संघाची प्रत्येक खेळाडूची एक वेगळी रणनीती असते दिनेश. आणि त्याचमुळे आपण मात्र जे काही घडतंय तेच मात्र या ठिकाणी बोलू शकतोय. वेलकम शैलेश जाधव, तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. नवनाथ पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. आता मात्र या ठिकाणी सफल झाले. तिन्ही एष्ट्या इथे मात्र दाखवल्या आणि त्या एष्ट्या मात्र वाकवल्या गोलंदाज नवनाथने. सुरेश पारधी बॅक टू द डगआउट. यागो क्रिकेट या खेळाची, यागो क्रिकेट या खेळाची, यागो क्रिकेट या खेळाची. गर्दी जमाली प्रेक्षकांची, शोभा वाढवली या स्पर्धेची. शोभा वाढवली या स्पर्धेची, शोभा वाढवली या स्पर्धेची. म्हणजे कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स इथे मात्र पाहायला मिळालं. जर पहिल्या चेंडूवर जर तुम्ही 2 धावा घेतल्या तर कदाचित सुरेश पारधी अजूनही खेळपट्टीवर टिकून राहिला असता. हा क्रिकेटचा भाग आहे. जर त्याला कुठलाही महत्त्व नसतो आणि या ठिकाणी स्वतःकडे स्ट्राईक ठेवली, थोडेसे शफल झाले, ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न त्याने केला होता, परंतु चेंडू एवढा वेगात आला की मात्र त्या वेगाला मात्र या ठिकाणी सुरेश पारधी ओळखू शकले नाही आणि सरळ चेंडू मात्र जाऊन इष्ट्यांवर मात्र आदळतोय. मोठी विकेट्स इथे मात्र जय बजरंग स्फोट भावाला या संघाने प्राप्त केली सुरेश पारधीच्या रूपाने. निराश पावलाने मात्र सुरेश महागारी परत नवीन फलंदाज त्याचे बंधुराज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे हनुमान पारधी. लागणारा हा 3रा धक्का. धावसंख्या आपण पाहू शकता 23 धावा. काय सुरेख गोलंदाजी नवनाथकडे पाहायला मिळते. आतापर्यंत त्यांनी 3 चेंडू हाताळले, फक्त 1 धाव खर्च केलेले आहे आणि 1 बहुमूल्य विकेट्स प्राप्त केली. मितेश 11 कुरुन संघाच्या कर्णधाराला ऑफिशियल कॉल आहे, आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. नवनाथ ओर द विकेटने मार्गस्थ होते. थोडासा पावलांचा वापर केला हनुमानने, परंतु या ठिकाणी थोडीशी उचली जास्त पाहायला मिळाली चेंडूवर आणि त्याचमुळे पाहतो की कनेक्शन मात्र करता आला नाही. कशा प्रकारे क्रिकेटचा खेळ आहे पहा. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी मजबूत स्थिती, स्ट्रॉंग स्थिती होती जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाची, कारण बिनबाद 15 धावा होत्या, परंतु त्यानंतर राहुल आले पिक्चरमध्ये आणि त्यांनी काय जबरदस्त पलटवार केला आणि त्याच्या पावलावर फाऊल ठेवून आता मात्र नवनाथ सुद्धा गोलंदाजी हाताळतोय. खराब चेंडूची फेकी फुलटॉस आहे आणि चेंडूला पाठवलाय, ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. हा बिगिट षटकार. खेळाडू खेळतन भारी क्रिकेटच्या मैदानानं, हे सारे खेळाडू खेळतात भारी क्रिकेटच्या मैदानानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी चषक. खराब चेंडू मित्र बनेने, कारण सकाळचा सत्र आणि असं वाटतं की कुठेतरी ब्रेकफास्ट मात्र या ठिकाणी निमंत्रण दिलं होतं हनुमानला आणि ते मात्र निमंत्रण त्यांनी स्वीकारलं. टायमिंगला जवाब, उंची चांगली पाहायला मिळाली चेंडूची आणि त्या मात्र जे अंतर हवं होतं ते सुद्धा मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि मात्र कुठेतरी बॅकफुटला जात असताना जांभूळपाडा संघ आता मात्र कुठेतरी या फटक्यानंतर फ्रंट फुटला येईल. षटकार पाहायला मिळाला. आता मात्र चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळते. कुठेतरी पंच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचं तोंड मात्र त्याला उघडता आलं नाही आणि त्याचमुळे पाहतो की शेवटच्या चेंडूवर एकही धाव मात्र या ठिकाणी खर्च करत नाही गोलंदाज नवनाथ. 3 षटकांची समाप्ती. एकूण धावसंख्या पाहू शकता आपण 3 गडी बाद 29, जवळपास 13ची सरासरी आपल्याला प्रति षटकामागे पाहायला मिळते. अजूनही 9.33ची सरासरी पाहायला मिळते. अजून एका षटकाचा आपल्याला खेळ इथे मात्र पाहायला मिळेल आणि तीच टीम मिटिंग आता मात्र पाहायला मिळते की गोलंदाजी कोणत्या गोलंदाजाला मात्र सुपवाजी, कारण विनोद पाटील आहेत, प्रशांत आहेत, अनंत केने आहेत, परंतु पाहूया कोणता गोलंदाज आता मात्र ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये जबाबदारी स्वीकारेल आणि अनुभव, कारण अनंतला सुद्धा माहिती की स्लॉग षटक आहे. हनुमान आणि
विशाल खेळपट्टीवर आहेत आणि इथे जर आपण जर थोडीशी सुद्धा जर चुकी केली तर मात्र आपल्या संघाला मागणी पडू शकते आणि त्याच अनुषंगाने आता मात्र स्वतः संघनायक अनंत केने आपल्या संघाची धुरा सांभाळतोय. मितेश 11 करून संघाचे कॅप्टन प्लीज विनंती असेल की आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी, कारण छिरोबा स्पोर्ट वाचिरे ए संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. वेलकम माहिती महेंद्र मागे. पाहूया या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या संघाला पुढे घेऊन जात आहेत का. शेवटचं षटक पहिल्या डावातील सामना करतोय विशाल. पहिला चेंडू सरळ बॅट लॉप करण्याचा प्रयत्न, कॉटन बॉलची शक्यता होती, प्रयत्न चांगले केले होते अनंताने, परंतु चेंडूला मात्र हातामध्ये विसावू शकले नाही. भरपूर वेगाने चेंडू त्याच्याकडे आला आणि असे झेल दिनेश पकडले जात नाही तर चिपकले जातात, परंतु प्रयत्न चांगले केले अनंताने. एका चेंडूवर 2 वेळा संधी मात्र धावून आली होती, झेलबाद सुद्धा होऊ शकली. त्यानंतर चेंडू डायरेक्ट इष्टाना स्पर्श झाला असता तर मात्र कुठे तरी चित्र आपल्याला अजून काहीतरी वेगळे पाहायला मिळालं असतं, परंतु काही तसं काही घडलं नाही. एक धाव इथे मात्र पूर्ण केली विशालने आणि आता मात्र सामना करेल हनुमान बारदी. त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला. चेंज ऑफ पेस लेंथ ओळखली हनुमानने, चेंडूला धाडलंय, परंतु या ठिकाणी आपण म्हणू शकतोय की खोदा पहाड और निकला चुहा. चेंडू मात्र निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये फक्त एका धाबेसाठी. कुरुन संघाचे स्टायलिश कॅप्टन या ठिकाणी मात्र पोहोचलेले आहेत. काही क्षणातच या दोन संघामध्ये नाणेफेकी होईल. बिग बॅटल तुम्हाला पाहायला मिळू शकेल मित्रांनो, कारण पीटीसी मधील हे 2 नामवंत संघ तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळणार आहेत. काल सुद्धा आपण जर पाहिलं तर चेंडू द्यायचा आहे. आयोजकांना विनंती आहे की आपण आज पूर्णपणे स्पर्धेकडे फोकस करायचा आहे, कारण 11 सामने आज आम्हाला खेळवायचे आहेत या पूर्ण स्पर्धेमध्ये आणि ते 11 सामने खेळवले जातील, कारण स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही आपण जर पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावामध्ये. फटका तर खूपच छान सजवला होता हनुमानने, परंतु काही या मैदानाच्या मर्यादा आहेत, कारण विकेटच्या पाठीमागे मात्र कोणतीही सीमारेषा नाही. तुम्हाला धावा जोडायची असतील तर मात्र विकेटच्या समोर फटके मात्र खेळावे लागतील. स्वतःवर निराश हताश की झालं तरी काय नेमकी. अनंता पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होईल, व्हेरिएशन करण्याचा मात्र प्रयत्न करतोय. अनेक प्रकारचे मात्र त्याच्याकडे चेंडू आहेत. आता मात्र पहा हा वेगवान चेंडू, हीच कला आहे अनंताची. आणि मात्र आपण जर पाहिलं 2-3 वर्षे जर पाठीमागे गेलो तर विनोद पाटील असतील, अनंत केने असतील, मनोज भोईर असतील, या खेळाडूंनी खरोखरच भावाले गावाला भरपूर ओळख निर्माण करून दिली क्रिकेटच्या माध्यमातून. आणि सिटी क्रिकेटमध्ये सुद्धा मात्र या तिन्ही खेळाडूंनी मात्र आपलं अधिराज्य गाजवलं आणि तेच खेळाडू आज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळत आहेत. थोडंसं रनवेमध्ये मात्र चुकतोय, पण त्याकडे डेड बॉलचा इशारा. अनंता पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. इथे मात्र ओव्हर पिच चेंडू होता, परंतु या ठिकाणी सरळ बॅट लॉप करतो. डीप लॉंग आपला खेळाडू आहे, थोडीशी खोमलिंग पाहायला मिळाली आणि त्याचमुळे पाहतो की दुसरी धाव सुद्धा इथे मात्र पूर्णकडे संधी निर्माण झाली. त्या ठिकाणी तिसरी धावेचा इथे मात्र धाडस मानस केला जातोय आणि मात्र विकेट फेकली आहे असं म्हणायला मात्र हरकत नाही. फलंदाज बाद होईल धावतीच्या स्वरूपात विशाल पाटील.
2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण झाल्या तर परंतु कुठेतरी या हनुमान आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करत होता आणि तोच प्रयत्न इथे मात्र मित्र म्हणेन की या विशालने आत्महत्या केली असं मात्र म्हणायला हरकत नाही. नवीन फलंदाज कॅप्टन कुल भावेश पारधी येतोय, परंतु नॉन स्ट्राईक एंडला मात्र उभा असेल. धावसंख्या 2 पुढे जाईल. आमचे गुणलेखक दिनेश पाटील आम्हाला सांगतात की 33 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. जबरदस्त वापसी भावाली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला जातो. या ड्रीपवरने खेळाडू येईल चेंडू उचलेल. नागेश आहेत त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. अजून एक संधी पाहायला मिळते, परंतु मंगलने मात्र चेंडू व्यवस्थित कलेक्ट केला नाही आणि कुठेतरी मात्र मंगलला थोडीशी दुखापत झालेली आहे. पाण्याची सुविधा उपलब्ध करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण त्याच्या चेहऱ्यावर जाऊन मात्र हा चेंडू आदळतोय, तर पाण्याची सुविधा करा. मंगल जास्त जर दुखापत असेल तर तुम्ही या ठिकाणी रेस करू शकता, कारण अजून भरपूर काही क्रिकेट बाकी आहे. आपण रिप्लेमध्ये सुद्धा पाहू शकता की ही दुखापत कशा प्रकारे इथे जाणवली आपल्याला, कारण भरपूर वेगाने इथे मात्र नागेशने चेंडूची फेक केली आणि दोन्ही बंधुराज आहेत आणि या ठिकाणी चेंडूवर झेप घेत असताना चेंडू मात्र हातातून निसटला आणि सरळ जाऊन चेहऱ्यावर आदळतोय, परंतु फिट आहेत. 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या. यस, क्रिकेटच्या खेळामध्ये जखमी वाघ भरपूर डेंजर होत असतोय आणि मात्र इथे मात्र पाहूया जखमी मंगल कशा प्रकारे मात्र कामगिरी करतोय. ह्यावेळी या धावांचा पाठलाग करेल भावाले संघ. त्यावेळी धावसंख्या 36 धावा स्कोर कार्डवर. अजून एक मात्र चांगला चेंडूची फेकी ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जमिनीला गुदगुल्या करत मात्र चेंडू मात्र निघून जातो. शॉट मिडविकेटला. आता मात्र संधी निर्माण आहे, इथे चूक होणार नाही, चुकीला माफी नाही आणि हनुमानला इथे मात्र माघारी परतावं लागेल. शेवटच्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि धावचीच्या स्वरूपात मात्र बाद होतोय. अशा रीतीने पहिल्या धावाचा खेळ समाप्त. श्रीरामपूर दामोलपाडा संघाने गडी गमावले 5, धावा जोडल्या 37 आणि हा सामना जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. प्लीज एक विनंती आहे, ज्यावेळी सामना सुरू आहे त्यावेळी कुठल्याही 2 व्हीलर चालकाने मात्र 2 व्हीलर मैदानातून हाणू नका आणि जे आमचा मेन गेट आहे, VIP जो गेट आहे त्या ठिकाणी सुद्धा मात्र कोणीही गाडी पार्क करू नका, कारण येणाऱ्या जाणाऱ्या मान्यवरांना मात्र कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. तर आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना चेरोबा स्पोर्ट वाशिरे ए विरुद्ध मितेश 11 करून आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक विद्यमान उपसरपंच सन्माननीय आदरणीय योगेश जाधव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी करायची आहे. प्रथम तर तुम्हाला नाणं दाखवतोय. एका बाजूला आहे उपसरपंच चषक 2021 आणि दुसऱ्या बाजूला आहे जय भोलेनाथ आमनेपाडा. 4 षटकांची ही मॅच. उपसरपंच चषकाची मागणी आणि तेच आलेला आहे, म्हणजे हा नाणं जातो जे कुरुन संघाच्या बाजूने. आपण टॉस विनिंग कॅप्टनला शीतपेय देणार आहोत. फ्रेंड्स ग्रुप आमनेपाडा यांच्या माध्यमातून आम्हाला शीतपेय लाभलेलं आहे आणि योगेश जाधव यांना विनंती करतो की आपण मितेश 11 कुरुन संघाच्या कॅप्टनला आपण हे शीतपेय द्यायचं आहे. धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात. पुन्हा एकदा जाऊन आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची. संकेत PTC च्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला अनेक संघांशी सामना करावा लागतोय, परंतु तुमच्या अपोजिट संघ आहे वाशिरे संघ, म्हणजे तुमची आणि वाशिरे संघाचे अनेक वेळा सामने झालेले असतील, परंतु ही स्पर्धा आणि हा प्लॅटफॉर्म वेगळा आहे. टॉस जिंकला, सकाळचं सत्र आहे, अजूनही आपला डू फॅक्ट पाहायला मिळतोय. गोलंदाजी करणार की फलंदाजी? फलंदाजी. असं कारण काय याचं पाठीमागचं? काय कारण नाही, बट फलंदाजी करतो. तुमचा जो संघ अनेक स्पर्धेमध्ये उतरतोय तोच संघ आहे की काही खेळाडूची अनुपस्थिती आहे? तोच संघ. आणि वैभव पाटील असतील, त्यानंतर सुभाष आहेत, शैलेश आहेत, यांच्याकडे काय तुला अपेक्षा आहेत? अपेक्षा चांगल्या आहेत आणि आमच्या टीममध्ये सध्या तरी वैभव पाटील आणि सुभाष मोरे नाही आहेत. या मैदानाचं वैशिष्ट्य असं की 4 षटकामध्ये तुमची गोलंदाजी पाहिली तर किती धावसंख्या तुम्हाला या ठिकाणी सेफ ठरू शकतील? 50+ जाण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू. तर
नक्की तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. उज्ज्वल, तुम्ही नाण्याची मागणी केली नाही परंतु गोलंदाजी करायची आहे. टॉस तुम्ही जिंकला असतं तर तुमचं निर्णय काय असतं? क्षेत्ररक्षण. म्हणजे अगदी तुमच्या मनासारखं झालेलं आहे. आपण जर पाहिलं तर सुपर ट्रॉफीमध्ये सुद्धा या संघाने भरपूर उल्लेखनीय कामगिरी केली त्यांच्या बॅटिंगच्या जोरावर आणि त्यांनी बॅटिंग स्वीकारलेली आहे. तर त्या संघाला तुम्ही किती धावपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 35 ते 40. उज्ज्वला, गोलंदाजीमध्ये पाहिलं तर ज्या पाठीमागे जर 2-3 वर्ष गेलो ती धार या सत्रामध्ये कुठेतरी तुमच्याकडे कमकुवत पाहायला मिळते, कारण की हिरामन शेलार थोडंसं आउट ऑफ फॉर्म आहे. त्याच्याकडनं काय अपेक्षा आहेत का या मॅचमध्ये? सध्या तर आमची प्रॅक्टिस नाही त्याच्यामुळे आमचा संघ जर बॉलिंग लाईन कमजोर. परंतु हा मैदान तुमच्यासाठी भरपूर लकी आहे. ज्यावेळी तुम्ही या क्रीडांगणावर सहभाग होता त्यावेळी तुमच्या संघाकडनं आम्हाला चांगला खेळ पाहायला मिळतोय. तर या मॅचमध्ये काही आम्हाला उलटफेर पाहायला मिळेल? उलटफेर असं काय नाही, मॅच टू मॅच खेळू. तर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, टॉस संपन्न झालेला आहे. मितेश 11 कुरुंद वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट अगेन्स्ट चेरो बास्पोर्ट वाशिर ए. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच योगेश सर. जांबूपाडा संघाने प्रथम फलंदाजी करताना 24 चेंडूमध्ये 37 धावांपर्यंत मजल मारली आणि समोरच्या भावाळे संघाला मात्र 24 चेंडूमध्ये 38 धावांचं आव्हान उभं केलं गेलं. सन्माननीय योगेश दादा जाधव साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या उपसरपंच चषक 2021चा हा आज या स्पर्धेचा या क्रिकेटच्या रणसंग्रामाचा आजचा शेवटचा दिवस आपण बघत आहोत. 24 चेंडू आणि 38 धावा कागदावर जरी हे माफक आव्हान असलं तरी जांभूळपाडा संघाकडे देखील तितक्याच उत्कृष्ट गोलंदाजांचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. कर्णधाराकडे आत्मविश्वास आहे. या 37 धावा डिफेंड करण्यासाठी आपल्या हातात आहेत आणि त्याचा विचार करूनच ही गोलंदाजी होईल यामध्ये तिळमात्र ही शंका नाही. परंतु ज्याप्रमाणे या मॅचवरच्या पहिल्या इनिंगमध्ये आपल्या गोलंदाजांच्या मार्फत भावाळे संघाने जे वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे, जो फॉर्म कायम ठेवलेला आहे, त्यामधलं आणखी सातत्य राखलं जातंय का हे बघणं ठरणार आहे रंजक. वळूयात मैदानाकडे जिथे मॅच चालू आहे. स्ट्राईकला आहे बॅट्समन नागेश, नॉन स्ट्राईकला या भावाळे संघाचा एक भरवशाचा धडाकेबाज फलंदाज बॅट्समन विनोद आणि बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर सुरेश. 24 चेंडू आणि 38 धावा. धावखुऱ्याचा हा गोलंदाज कोलवर टप्प्याचा चेंडू मात्र थोडस उशिराचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांकडे केली जाते दाद आणि पंच मागतायत मात्र आता तिसऱ्या पंचांची मदत. वेळेला आपण पाहायला मिळालं फुल लेनचा चेंडू होता. पहिल्या चेंडूवर कोणत्याही प्रकारचं जोखीम पत्करायची नाही हे जणू ठरवलं गेलंय. एका सेफ झोन मध्ये खेळत आपण या धावसंख्येला आकार देऊ शकतो हे जणू गेम प्लॅनिंग आहे. किंबहुना पहिल्या चेंडूवर खेळपट्टीची चाचपणी केली जाईल. पहिल्या चेंडूवर गोलंदाज ओळखला जाईल, त्याचे मनसुबे हेरण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्या उद्दिष्टानं आपल्याला डिफेन्सिव्ह मोड पाहायला मिळाला. आमचे टेक्निशियन असतील, तिसरे पंच असतील, या वेळेला तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय. येस, इट्स आउट. आणि पहिल्या चेंडूवर हा मात्र बचावात्मक पवित्रा घेतलेला बॅट्समन नागेशला काहीही न करता शून्य या वैयक्तिक आणि सांघिक या दोन्ही धावसंख्येवर परतावं लागते माघारी. आज वेळेला आपण मैदानाच्या बाहेर बघतो आहोत. माहिती एक टेनिस क्रिकेट विश्वातलं मोठं नाव, अनेक मैदान, अनेक स्पर्धा गाजवलेला हा खेळाडू म्हणजेच मागे महेंद्र आज आपल्यामध्ये काही क्षणांमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच त्यांचं देखील या व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो. वळवा मैदानाकडे 0 ही धावसंख्या आणि 1 गडी झालाय बाद. एक भावाळे संघ ज्याप्रमाणे फ्रंट फूटवर होता, पहिल्याच चेंडूवर 0 धावसंख्येवर धावबाद स्वरूपात पहिला धक्का बसल्यानं आता मात्र या मॅच मध्ये कमबॅक करण्याची जी एक आशा होती ती मात्र पल्लवित होताना आपल्याला पाहायला मिळते. या षटकातला दुसरा चेंडू, या वेळेला अप्रतिम बॉलिंग. चेंडू पडल्यानंतर वेग धारण करणं अपेक्षित होतं. पुन्हा एकदा पंचांकडे केली जाते अपील आणि पंचांचं बोट मात्र आकाशात. दुसऱ्या चेंडूवर सलग दुसरा धावबाद. दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं.
यावेळेला मात्र कैलास माघारी परताना आपल्याला पाहायला मिळतोय. 0 ही धावसंख्या आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की 24 चेंडूमध्ये 37 धावा आपल्याला बचावात्मक खेळी करण्यासाठी होत्या आहेत आणि त्याचा पुरेपूर विचार सुरेशच्या माध्यमातून आपल्याला खेळी साकारताना पाहायला मिळतोय. आता मात्र भावाळे संघाच्या गोटामध्ये पॅव्हेलियनमध्ये एक चिंतेचं वातावरण आहे. 2 गडी माघारी परतलेत. अशा वेळेला डावाला आकार द्यावा लागेल आणि 38 धावांचं जे आव्हान आहे त्याचा यशस्वी पाठलाग देखील करावा लागेल. या वेळेला प्रतिम बॉलिंग गुडलेन स्पॉटवरचा चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय आणि त्याचबरोबर एक सुंदर आउटस्विंग आपल्याला दिनेश सर पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर एक काटा बदलताना पाहायला मिळाला, ऑफ स्टिकच्या बाहेर निघाला आणि अशा वेळेला फलंदाजाला मात्र त्या चेंडूवर कोणता फटका खेळायचा हा फक्त विचारच करत राहिला. प्रश्न अनुत्तरित राहिलं, त्याचं उत्तर काय मिळालं नाही. परिणाम स्वरूप या डावातल्या पहिल्या षटकातला सलग 3रा चेंडू आपल्याला डॉट जाताना पाहायला मिळतोय. अप्रतिम बॉलिंगची सुरुवात. या वेळेला पुन्हा फटका चुकला, मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज 3रा गडी बाद करण्याची होती संधी, मात्र ती हुकवली गेली आहे. मित्रांनो, क्रिकेटमध्ये माहिती आहे ना, तुम्हाला ज्या वेळेला संधी निर्माण होते किंवा संधी तुमच्या समोर येऊन उभी ठाकते त्यावेळेला त्या संधीला तुम्ही यशामध्ये परावर्तित करायला शिका. आणि जर अशा अनेक संधी तुम्ही गमावत गेलात तर मग मात्र जे यश कधी काळी तुम्हाला तुमच्या पदरात आल्यासारखं वाटतं, नजरेत आल्यासारखं वाटतं, त्यावेळेस ते यश तुमच्यापासून कायमचा निरोप घेऊन दूर जाण्यास सज्ज देखील झालेलं असतं. परंतु कौतुक करावं लागेल दिनेश सर, सुरेश याचं. स्लॉगचे षटक आहे. पहिली ओव्हर खूप महत्वाची आणि अप्रतिम बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला पुन्हा फुल लाईनचा चेंडू वेग धारण केला गेला. बॅटकेट इट्स डिकलं घोषित क्षेत्रात एका धावेसाठी चेंडू करतोय ट्रॅव्हल आणि या एका धावेनं आता मात्र संघाची धावसंख्या 5 चेंडूनंतर धावफलकावर लागली गेली. ती 2 बाद 2 धावा. याला म्हणतात तुम्ही मॅच मध्ये कमबॅक करणं. एखादा कर्णधार सलामीची भूमिका जर तुमच्याकडे देत असेल तर त्या भूमिकेला योग्य न्याय देणं म्हणजे कर्णधारानं तुमच्यावर टाकलेल्या विश्वासाला तुम्ही पात्र ठरण्यासारखे आहेत आणि त्याचा परिपाक आपल्याला पहिल्या षटकामध्ये परिपूर्ण दडपणामध्ये खेळताना दिसतोय तो भावाले संघ. या वेळेला पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागली गेली आहे पॉइंटच्या हातामध्ये. पुन्हा एकदा 3रा झटका भावाले संघाला. आपण शेवटच्या चेंडूवर पाहिलं की शॉर्ट थर्ड मॅनचा जो प्लेअर होता, क्षेत्ररक्षक होता, तिथे मात्र हा झेल देऊन माघारी परतला बॅट्समन प्रशांत. नागेश, कैलास आणि प्रशांत मात्र आता तंबूमध्ये विसावा घेताना पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये ज्या 37 धावा कागदावर आपल्याला माफक वाटत होत्या, मी म्हटलं 37 धावा ज्या कागदावर माफक वाटत होत्या तुम्ही उभारलेल्या, थँक्यू सो मच. त्या 37 धावा मात्र तुमच्या हातात डिफेंड करायला आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. कारण की तुम्हाला वाचवायचे 37 धावा आणि समोरच्या संघाला करायचे 38 धावा. पहिल्या षटकाच्या अंती आपल्याला पाहायला मिळतंय जय बजरंग स्पोर्ट्स भावाले संघाची धावसंख्या धावफलकावर 3 बाद 2 धावा. एक दयनीय सुरुवात पाहायला मिळेल भावाले संघाकडून. अप्रतिम बॉलिंगचं प्रदर्शन. कुठेतरी पहिल्या इनिंग मध्ये केवळ 37 धावा धावफलकावर लागल्यानंतर या मॅच मध्ये बॅकफुटवर गेलाय का संघ जांभूळपाडा. मात्र पहिल्या इनिंग मध्ये जांभूळपाडा संघ 37 धावा केल्यानंतर बॅकफुटवर गेलाय का, ही जी सदृश परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत होती ती मात्र त्यांच्या गोलंदाजांनी ती सगळी स्थिती बदलून टाकली आणि कुठेतरी हरवलेला जो आत्मविश्वास होता आणि आपल्या मनावर जी आलेली मरगळ होती ती मात्र दूर झाली आहे. ती सुरेश नावाच्या गोलंदाजाच्या भेदक माऱ्यामुळे. कारण की सुरेश समोर अक्षरशः नांगी टाकली आतापर्यंत ती भावाले संघानं. यावेळेला बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन सज्ज होईल गोलंदाज विशाल. सुरेशनं जी कामगिरी केली आहे तिच्यामध्ये सातत्य राखता येतं का पाहूया. पहिला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय, त्याला कट करण्याचा प्रयत्न, परंतु तितकं चपळ यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय.
आणि विशालनं देखील डॉट बॉलनं या षटकाची सुरुवात केली आहे. ज्या वेळेला संघामध्ये एक चैतन्य उभारून येतं आणि एक वेगळा आत्मविश्वास जाणवतो ना मित्रांनो, त्यावेळेस दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आणि प्रबळ आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही समोरच्या प्रतिस्पर्ध्याला मात देण्यासाठी कोणत्याही स्थितीमध्ये तयार असता. आणि याचं उदाहरण आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. भावालेसारखा नावाजलेला संघ समोर आहे, परंतु अजूनही त्यांच्या आशा आहेत दिनेश सर, ते म्हणजे बॅट्समन विनोदकडे. कारण की या खेळाडूनं अनेक मैदानं गाजवलेली आहेत आणि त्याचबरोबर अनंता केणे टेनिस क्रिकेट विश्वातलं या विभागातलं मोठं नाव. अशा अनेक अडचणीच्या स्थितीमध्ये संघाचा तारणहार बनून संघाला वाचवायचं कसं, या सगळ्या युक्त्या क्लुप्त्या त्याच्या पाठ आहेत, माहीत आहेत. परंतु या वेळेला थोडंसं दडपण आपल्याला पाहायला मिळालं. विशालच्या मनावरचं एक लाईन चुकली, दिशा भरकटली गेली आणि स्वैर स्वरूपात भावाले संघाला एक बोनस रन आपल्याला पाहायला मिळतो. आणि या एका स्वैर अशा अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती मात्र 3 बाद 3 धावा. अजूनही विजयासाठी आवश्यक असतील 17 चेंडू आणि 35 धावांची गरज. ओके, दिस इज द फायनल कॉल. अंपायर कडून फायनल कॉल आलाय जांभूळपाडा ए संघाला. जर आता विलंब लावला तर ऑन मॅच, ऑन ग्राउंड, ऑन दी स्पॉट आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. यावेळेला अकोट टप्प्याचा चेंडू वेलकम बॅक म्हणता येईल, मात्र हाईट फॅक्टर कन्सिडर केला जातोय आणि पंचांकडून हा चेंडू वाईड घोषित करत गोलंदाजाला मात्र दंडित केलं जात आहे. ओके, जांभूळपाडा ए संघ तुमचा कर्णधार आहे, तो एकटा दाद मागेल ना. आपण का टीम मीटिंग घेऊन तिथे जाताय, आर्ग्युमेंट का करताय? तुम्हाला जर काही डाऊट असतील, काही शंका असतील तर हाईट फॅक्टरसाठी आपण रिव्ह्यू ठेवलेला आहे. सॉरी, माफ करा, बीमरसाठी फक्त आपल्याकडे रिव्ह्यू आहे. बीमरसाठी सॉरी, प्लीज आर्ग्युमेंट करू नका. फिल्डिंग लावायची जांभूळपाडा संघ. एक मोठं नाव आहे, सुरेश पारधी असतील. आपण जरा संयमी खेळ दाखवायचा मित्रा. आलेल्या निर्णयाचं स्वागत करायचं आणि आपण क्रिकेटला समर्पित व्हायचं. हीच तर एका महान खेळाडूची खूण असते जी अनेकांकडून आपण पाहिलेली आहे. सचिन तेंडुलकरांच्या विरोधात 13 निर्णय स्टीव्ह बकनरच्या मार्फत चुकले गेले होते. यावेळेस तर पंच स्वतः प्रोफेशनल पंच आहेत, अंपायर आहेत आणि त्यांनी तो हाईट फॅक्टर कन्सिडर देखील केलाय. या वेळेला मात्र परफेक्ट यॉर्कर, त्यावर सुंदर फटका आपल्याला लॉंग ऑन रिझन मध्ये पाहायला मिळेल आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं जय बजरंग स्पोर्ट्स भावाले या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 बाद 5 धावा. अजूनही 33 धावांनी दूर आहे आपल्या लक्ष्यापासून. हा पाठलाग करताना दिनेशवर असं वाटत होतं की ज्या मोठ्या खेळाडूंचा भरणा आहे, ज्यांच्याकडे अग्रेसिव्ह मोड म्हणजे अग्रेसिव्ह आक्रमक स्वरूप धारण करण्याची ताकद आहे, क्षमता आहे, ती मात्र क्षमता आता मावळताना आपल्याला पाहायला मिळाली. याचं सगळं श्रेय जाईल ते पहिले स्लॉग ओव्हर हाताळणाऱ्या गोलंदाज सुरेश याचं. कारण की 3 गडी त्याने माघारी पाठवलेत. या वेळेला मात्र पुन्हा दिशा भरकटली जाते. पंचांनी पुन्हा दंडित केलेलं आहे वाईड असा चेंडू आणि अतिरिक्त स्वरूपात भावाले संघाला आणखी एक धाव मिळते. आणि या एका धावेनं जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे या संघाची धावसंख्या मात्र आपल्या धावफलकावर पाहायला मिळेल 3 बाद 6 धावा. एक जी अतिरिक्त स्वरूपात आपण धावा देत आहात त्या देखील महागात पडतात. कारण की यानंतरचा येणारा काळ हा संघाचा कमबॅक करण्याचा ठरेल का. यावेळेला जोरदार प्रहार केला जातोय, टायमिंग मात्र व्यवस्थित होत नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, चेंडू कलेक्ट होईल आणि त्याची फेकी होईल. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावा धावून निघतील पूर्ण. या 2 धावांनी भावाले संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 3 बाद 8 धावा. या षटकातले अजूनही 2 चेंडू येणं शिल्लक, माफ करा 3 चेंडू येणं शिल्लक, म्हणजे 15 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या 30 धावा. जवळपास जर आपण धावांच्या गतीचं कॅल्क्युलेशन केलं, गणित जर मांडलं तर चेंडू मागे 2 धावा मात्र तुम्हाला सरासरी राखावी लागणार आहे. म्हणजे 2 मोठे फटके या मॅच मध्ये तुमचा येणं हे मात्र निश्चित ठरेल. त्या फटक्याला सुरुवात होईल का. अप्रतिम हुक पाहायला मिळेल, मात्र चेंडू निघून जाईल घोषित क्षेत्रात फक्त आणि फक्त एका धावेसाठी.
आणि या एका धावेनं जे बजरंग स्पोर्ट्स भावालय या संघाची धावसंख्या धावफलकावर लागेल ती 3 बाद 9 धावा. आणि जर असं म्हणतात ना, क्रिकेटची परिभाषा अनेक तंत्रशुद्ध फटक्यांमध्ये आपण पाहिली. क्रिकेटमध्ये प्रत्येक फटक्याचा एक स्टान्स असतो, प्रत्येक फटक्याची एक वेगळी पद्धत असते, एक वेगळ्या टेक्निकने एका वेगळ्या तंत्राने तो त्या त्या बाजूला खेळला गेलेला फटका तो प्ले होतो, तो खेळला जातो, तो प्लेट केला जातो. परंतु या वेळेला क्रिकेटचा क्लास दाखवणारा फटका मात्र टायमिंग नाहीये प्रॉपर आणि भरवशाचा या संघाची मदार असणारा अनंता मात्र करेल पेव्हिलियनची सफर. या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर जय बजरंग स्पोर्ट्स भावाई संघाची धावसंख्या मात्र अजूनही खालावताना आपल्याला पाहायला मिळते. दिनेश सर, हा संघ ज्या पहिल्या चेंडूपासून जो आपल्याला एक नॅचरल प्रेशर यांच्यावर पाहायला मिळालं, एक मेंटली प्रेशर त्यांनी घेतलं, मानसिक दडपणाखाली हा संघ या धावसंख्येचा पाठलाग करायला आला आणि तो अजूनही त्या दडपणातून बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. 4 बाद 9 अशी ही दयनीय अवस्था आपल्याला जय बजरंग स्पोर्ट्स भावाले या संघाची पाहायला मिळते. म्हणतात ना, मी मगासपासून म्हणत होतो की अनेक परिभाषा असतात क्रिकेटमधल्या, परंतु असे अनेक महान खेळाडू दिनेश सर या क्रिकेटच्या जगतामध्ये होऊन गेले की त्यांनी क्रिकेटच्या या परिभाषेला बदलून टाकलं. म्हणजे नवीन कोचकडे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस कोच आपल्याला फुटवर्क शिकवत असतात की खेळपट्टीवर तग धरायचं असेल तर फुटवर्क कसं असलं पाहिजे, त्यामध्ये त्याला बदल आली ते आपण जे म्हणतो ते जर त्याला जमतं त्याला क्रिकेटवर टिकणं धरतात. पण वीरेंद्र सेहवाग नावाच्या वाघाला ज्यावेळेस आपण बघतो, या वेळेला हा बसेल 5वा झटका. प्रतिम बॉलिंग विशालची आणि आणखी खालावतीय परिस्थिती ती भावाळे संघाची. एक विकेट पाहायला मिळाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 5 बाद 9 धावा. आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील 12 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल. म्हणजे 14.50च्या सरासरीने या धावा वसूल कराव्या लागतील. अप्रतिम बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि एक दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ मात्र भावाळे संघ मात्र श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा ए या संघासमोर अक्षरशः शरणागती पत्करताना आपल्याला पाहायला मिळाला. मी सांगत होतो की वीरेंद्र सेहवाग यांनी फुटवर्कच्या सगळ्या परिभाषा बदलून टाकल्या. त्यानंतर महेंद्रसिंग धोनींचं आगमन क्रिकेटच्या जगतामध्ये झालं आणि त्यांनी खेळलेले फटके, त्यांनी मारलेले षटकार हे मात्र क्रिकेटच्या कुठल्याच डिक्शनरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नव्हते. ना त्यांची व्याख्या होती, ना त्यांची टेक्निक होतं, ना त्यांचं तंत्र होतं. तरी या खेळाडूनं जगाच्या क्रिकेटवर आणि क्रिकेटच्या जगतातल्या प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं. म्हणतात ना, विजेते ही कोणती गोष्ट वेगळी करत नाही, तर विजेते इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करतात आणि जगावर स्वतःचं राज्य प्रस्थापित करतात. या वेळेला ओपीजी बॉल त्याला मात्र वाईडिश लॉंग ऑनच्या रीजन मध्ये या डावातला पहिला वहिला आशा प्रदान करणारा षटकार. थँक्यू सो मच. विनोदच्या बॅटमधनं हा षटकार पाहायला मिळतो. दिनेश सर, मी मगाशी म्हटलं होतं की अजूनही जर आपण भावाळे संघाचा खेमू बघितला, तंबू बघितला, पवेलियन जर पाहिलं तर त्यामध्ये आशेची जी किरणं आहेत ती अजूनही प्रज्वलित होताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण त्यांच्या संघाचा स्टार, धडाकेबाज फलंदाज आणि त्याच्यावरही मॅचची सगळी मदार आहे तो विनोद अजूनही खेळपट्टीवर तग धरून आहे आणि त्याने आता दाखवलंय, ऑन क्लिक झालेला आहे. तो पहिल्या चेंडूवर आलाय षटकार. या वेळेला पुन्हा केला जाईल का जोरदार प्रहार. या वेळेला लेंथ वेगळी, लाईन वेगळी, मात्र जागा तीच, दिशा तीच आणि चेंडूला जागा देखील तीच दाखवली. वेल बॅक, सेकंड बॅक टू बॅक 6. आपल्याला पाहायला मिळाले आणि आता समीकरण आणि या सामन्याचा कल देखील काही अंशी
म्हणण्यापेक्षा बहुतांशी प्रमाणात हा आपल्याला आता जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे या संघाकडे झुकताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या झालेली आहे 21 21 धावा आणि आता विजयासाठी आवश्यक असतील 10 चेंडू आणि 17 धावा. इताडाचे सुप्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय सुदामजी वेळेकर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे आमनेपाडा येथील आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आमचे मार्गदर्शक सन्माननीय पप्पूदादा जाधव साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. दोनही मान्यवरांचं आयोजक सन्माननीय योगेशदादा जाधव साहेब यांच्या वतीने शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. समीकरण आता बदललं गेले. दिनेश सर, मी म्हटलं होतं की 2 मोठे फटके तुम्हाला या मॅच मध्ये पुन्हा परत आणू शकतात आणि हा विनोदवर मी मगासपासून विनोदचं विश्लेषण का करत होतो. खेळपट्टीवर विनोद आहे तोपर्यंत या मॅच मध्ये आम्ही जिवंत आहोत हे मात्र ठासून सांगत होता तो आपल्याला भावाळे संघ आणि याच भावाळे संघाच्या या विनोदनं मात्र 2 चेंडूवर सलग 2 षटकार खेचत वाढवलेला आत्मविश्वास समोरच्या संघाचा मात्र कमी करून टाकलाय. यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न लेक्सच्या दिशेने केला गेला. फटका डीप मिड विकेटच्या खेळाडूकडून होतीये चुकी आणि ही चूक कुणाच्या पत्त्यावर पडेल हे मात्र सांगेल येणारी वेळ. तुर्तास तरी चेंडू सीमा पार चौकार. काय म्हणावं, विनोदनं अक्षरशः समोरच्या संघाला विनोदी भूमिकेत आणून उभं केलंय. 2 षटकांमध्ये अक्षरशः वर्चस्व गाजवलं ते श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाच्या गोलंदाजांनी नामोहरम करून ठेवलं होतं. निम्मा संघ तंबूत विसावा घेत असताना अगदी एकट्यानं म्हणजेच विनोदनं एकट्यानं ही खिंड लढवली आहे. या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न वाईड यॉर्क केला गेला. विनोदनं लिव्ह केला होता चेंडू. वाटलं होतं की तो मात्र वाईड होईल परंतु अप्रतिम कमबॅक. 3 चेंडूवर 16 धावा खाल्ल्यानंतर 4थ्या चेंडूवर कमबॅक केलं गेलंय आणि पाहूया हा जो आता आत्मविश्वास मिळालाय तो मात्र कायम राहतो का. संघाची धावसंख्या आहे 25. विजयासाठी 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. हा चेंडू सांगेल या सामन्याचं भविष्य. यावेळेला पुन्हा विनोदनं प्रहार केला. टायमिंग मात्र चुकलं गेलंय. क्षेत्ररक्षक तिथे आहे ताईनाथ पकडला जातोय. अप्रतिम जजमेंटचा हा झेल आणि विनोद नावाच्या वादळाचं संपतो इथे खेळ. आगऱ्यांची पाच चेंडूंचा या षटकातला आतापर्यंत खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि या आतापर्यंत संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती मध्ये 25 धावा. समीकरण आता बदललं जाईल विनोदच्या माघारी जाण्यानं. पुन्हा भावाले संघाला बॅकफुटवर ढकलण्यात यश आलंय का हे सांगेल दिनेश सर. आता तो विचार करावा लागेल. मगाशी डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाने एक चौकार सोडला. एक हातामध्ये आलेला सुरेख सोपा अगदी सोपा चेंडू होता पण त्यावर थोडीशी गडबड झाली आणि चेंडू सीमा पार गेला. तिथे 2 धावा त्यांनी धावूनही काढल्या असत्या पण 2 धावा वाचवणं एकेका धावेची किती महत्व असतं ही मात्र येणारी वेळ सांगेल. वळूया मॅचकडे. प्रतिम गोलंदाजी शेवटच्या 2 चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली. अजूनही 1 चेंडू शिल्लक. या वेळेला पिच बॉल त्याचा घेतला गेलाय. खरपूर समाचार. अप्रतिम फटका. चेंडू निघून गेलाय सीमा पार षटकार. योगेश सर पहिल्या डावामध्ये कमेंट्री करताना समालोचन करताना आपल्याला म्हणत होते की मंगलला जी जखम झाली आणि जखमी मंगल काय करू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, वाघ जितका जखमी होतो ना तितका तो घातक ठरत असतो. आणि विनोदच्या जाण्यानंतर कुठेतरी निराशा पसरली होती ती म्हणजे भावाळे संघामध्ये आणि आत्मविश्वास वाढला होता तो जांभूळपाडा. समीकरण बदललं गेले. विजयासाठी आवश्यक असतील 6 चेंडू आणि 7 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. पाठलाग अनिवार्य आहे त्यामुळे 7ही धावा
विजयासाठी आवश्यक असणार आहेत. मी म्हणत होतो मंगलबद्दल बोलत होतो दिनेश सर की एक मगाशी सांगितलं गेलं तर जखमी मंगल काय करू शकतो. विनोद गेल्यानंतर एक निराशा पसरली होती भावाई संघाच्या खेम्यामध्ये आणि समोरच्या जांभूळपाडा संघामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला होता की आता आपण पुन्हा बॅकफुटवर ढकलू शकतो. पण विनोद मंगलच्या येण्यानं जो षटकार आपल्याला पाहायला मिळाला, जणू काही मंगल सांगत होता कि चर्चे हमारे शायद ही कम होंगे, चर्चे हमारे शायद ही कम होंगे, लेकिन हम भी बड़े बड़े कारनामे कर चुके हैं. आणि ते कारनामे आता आपल्याला पाहायला मिळालं. ऐन मोक्याच्या क्षणाला त्या बॅटमधनं निघालेल्या 6 धावा त्यांचं महत्व 600 धावां इतकं आहे. कारण समीकरण बदललं गेलंय, सहज सोप्या समीकरणावर आणून ठेवलं गेलंय. परंतु कालचा दिवस आठवा, क्रिकेटचे अनेक मॅचेस आठवा. काल 6 चेंडू आणि 3 धावा याच मैदानावर चेस होऊ शकल्या नाही, त्यांचा पाठलाग होऊ शकला नाही. आता तरी तुमच्या हातामध्ये 6 चेंडू आणि 7 धावा आहेत. कर्णधारानं विकीच्या हाती चेंडू सोपवलाय, विकीला विश्वास दिलेला आहे, विकीवर विश्वास टाकलेला आहे. कर्णधाराचा, संघाचा आणि पाठीराख्यांचा हा विश्वास सार्थ ठरतोय का? पहिलाच चेंडू, अप्रतिम फटका, पुन्हा एकदा डिपिट विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र कोणतीही चूक करणार नाही. अचूक फेकी आपल्याला पाहायला मिळतीये. रनआउट करण्याचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल का? आणि या वारंवार चुका करणं तुमच्या पदरात पडतात महाग. जिथं 2 धाबा झाल्या असत्या, अचूक थ्रो आला असता, कलेक्ट केला असता, येस्टींवर फेकला असता, तर मात्र तिथे एकच धाव मिळाली असती. तिथं मात्र तुम्हाला 3 धावा मोजाव्या लागतात. मी म्हटलं ना, एकेका रन्सची किंमत क्रिकेटमध्ये खूप आहे मित्रांनो. ही एकच धाव अशी असते जी तुम्हाला स्पर्धेमध्ये टिकवून ठेवू शकते. ती एकच धाव अशी असते जी तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घालवू शकते. एकच धाव अशी असते जी तुमचं करिअर खराब करू शकते. एकच धाव अशी असते जी तुमचं करिअर घडवू शकते. आणि आता मात्र समीकरण बदललं गेलं. विजयासाठी 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. अजूनही 5 चेंडू 4 धावा पाठलाग अनिवार्य आहे, चेसिंग कंपल्सरी आहे. पाहूया या वेळेला काय होतंय. विकीच्या पहिल्या चेंडूवर 3 धावा वसूल केल्या गेल्यात. एक कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन राहुलनं पहिल्या फटक्यामध्ये 3 धावा वसूल केल्या. टाइमपास नकोय. यावेळेला या षटकातला पुढचा चेंडू, मंगल आहे स्ट्राईकला, खोदून काढले चेंडूला लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तैनात. दुसऱ्या धावेचा दिला जातोय कॉल, परंतु अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 3/35. 3/5 35 धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील 4 चेंडू आणि 3 धावा. दिनेश सर, मगाच्या त्या सुटलेल्या चौकाराचा आता विचार करावा लागेल तो जांभूळपाडा ए संघाला. मगाची डिपमिड विकेटमध्ये जे क्षेत्ररक्षकानं चुकी केली ती अत्यंत महागात ठरेल, कारण की त्याच 4 धावा आता मात्र कमी पडतील. या वेळेला हलकेच कट केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाची तिथून होती गलती, मात्र 1 डी. एकूण 1 धाव आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या वाढेल. ती मात्र 36. 3/7 36 धावा विजयासाठी अजूनही आवश्यक असतील. ते म्हणजे 3 चेंडू आणि 2 धावा. शेवटच्या क्षणापर्यंत जिंकण्याची जी भूक असते ती कधीही गमावू देऊ नका. जिंकण्याच्या ईर्षेनं खेळा, प्रयत्नांची शर्त करत राहा आणि मग यश तुमच्या पदरात असेल. या वेळेला पुन्हा सरळ बॅटने खेळलेला फटका चुकी होईल आणि मंगलच्याच बॅटमधनं पाहायला मिळतोय हा एक विजयी चौकार. करती सन्मान साऱ्या जणांचा, करती सन्मान साऱ्या जणांचा, करती सन्मान साऱ्या जणांचा. यो आयोजन मोठ्या ताटाचा, जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा. जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा, जय भोलेनाथ थँक्यू सो क्रिकेट मच डीजे. संघाचा. हातातोंडाशी आलेला घास मात्र गमवावा लागला तो श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा ए या संघाला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार असेल, सामनावीराचा किताब असेल. की जांभूळपाडा संघाच्या तोंडातून हा विजयाचा घास ज्याने हिरावून नेला आणि ज्याने आक्रमक खेळी केली, 20 धावांची वादळी खेळी करत 2 षटकार, सनसणीत खणखणीत दमदार उत्तुंग आणि भेदक षटकार ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. आणि या मॅच मध्ये ज्यानं बॅक करून दिला ते म्हणजे बॅट्समन विनोद. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी विनोदला विनंती